मेंबर पिलाना के क्या करे निवड पाते हाथ उठा उठा क्या चप्पा से सोलापूर शहरातील हद्दवाढ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीक्षित नगर भाग 3 या भागात मागील 5 ते 6 वर्षापासून येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। मागील 7 ते 8 दिवसापासून गटारीचे नाले फुटून ते घाण गटारीचे पाणी 100 ते 150 लोकांच्या घरात घुसून रोगराई पसरत आहे। मात्र याकडे प्रशासन डोळे झाकून आहे। लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक यामुळे आजारी पडत आहेत। तेथील स्थानिक नगरसेवक मेले आहेत का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर दीक्षित नगर येथील रहिवासी यांनी संतप्त प्रतिक्रिया देत येत्या 8 दिवसात येथील समस्या हल न झाल्यास महानगरपालिका अधिकारी व संबंधित झोन अधिकारी यांना याच गटारीच्या पाण्याने अंघोळ घालू असा इशारा नागरिकांनी माध्यमाशी बोलताना दिला। मैं शाहजहान सैफन शेख स्वागत नगर में रहने वाली हूँ। ये 5-6 साल से पानी का ये है गटर का। अधिकारी भी कुछ नहीं करे। अधिकारी को यहाँ ला को नहलाते, उनको यहाँ लिड़ाते हम अधिकारी को। इतना हमारे मतदान मांगने आते उनको चप्पल की पलशी मारते उनको। इतना हमारा कहना है। या काम कुछ भी नहीं करे। पानी 150-200 घर में पानी घुस रहा। बच्चे बीमार पड़े। कल एक बच्चा गिरा हमारा, उसे 6 टाके पड़े। क्या अधिकारी दे रही, क्या कौन दे रहे, क्या मेंबर दे रहा हमारे को? यहाँ के मेंबर मर को गए, यहाँ के मेंबर कोई भी नहीं है। ये मेंबर क्या चप्पल से मारना के मेंबर को हाथ जोड़ जोड़ के मत मांगने आते हो ना, हाथ चप्पल से उनको मारते भी। हमारा इतना ये है। यहाँ गटर में हम लिड़ाने वाले अधिकारी को महानगरपालिका जाको बादल्यास पाणी लग जाको अधिकारी को नहलाते हमें। हाँ, ये दीक्षित नगर मध्ये आम्ही राहतो। नई जिंदगी दीक्षित नगर मध्ये 5 वर्षापासून राहतो। आम्हाला एवढी त्रास आहे की भाई गटारीचं पाणी भरपूर यायला लागलं, घरात शिरायला लागलं, लोक आजारी पडायले आहेत। जर करता संबंधित जे महानगरपालिका अधिकारी जे लोक आहेत, जर करता तिने ताबडतोब यावरती अंमलबजावणी नाही केलं तर हे गटारीचे पाणी त्याला आम्ही अंघोळ घालू एवढं मी सांगतो। साधारणतः किती घरामध्ये पाणी चाललं? जवळजवळ आमचे तर 20-25 घरात तरी नेहमीच आहेत। आता जेव्हापासून ड्रेनेज झालं 100-150 घरामध्ये पाणी शिरायला लागलाय एवढं मी महानगरपालिकेला सांगणार।